नमस्कार मित्रांनो, आता आपण बघितला संबळ वाजवताना कसला संबळ वाजवते. त्याचं नाव आहे गणेश सुभाष धोंगडे. चांगला कलावंत कलाकार असा व्यक्तिमत्व आहे. आणि पाठीमागे आपण एक संघटनेचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या संघटनेच्या कार्यक्रमात त्याचा यशस्वी सन्मान केला होता. आणि त्याची ओळख सांगायची म्हटलं की त्याचे वडील सुभाष धोंगडे म्हणजे माझे चुलते उत्तम पद्धतीने अशी ढोलकी वाजवायचे आणि ढोलकी एकदम छान पद्धतीने वाजवायचे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आजमावलेलं होतं. उदाहरण सांगायचं झालं तर लोकशाहीर ठक्षे शिंदे आज महाराष्ट्राच्या कलर्स मराठीवरती त्यांचे कार्यक्रम होतात. महाराष्ट्रामध्ये त्यांचे मोठमोठे इव्हेंट कार्यक्रम होत असतात आणि त्याच कार्यक्रमामध्ये सुभाष धोंगडे म्हणून त्यांचे वडील खूप छान पद्धतीने ढोलकी वाजवायचे. आणि त्याच वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज गणेश धोंगडे हा संबळ किंवा डमरू खूप छान पद्धतीने वाजवतात. आणि महत्वाचं सांगायचं जर म्हटलं की ही कला ते जोपासतात. वडिलांनी त्यांना जी शिकवण दिली होती त्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते आज खरंच चांगली कला जोपासतात. आणि ही कला जोपासली पाहिजे, कारण की कला ही माणसाला भरभरून देत असते आणि ते माणसाने घेतलं पाहिजे. आज लोकांचे जी आता बाहेर वेगळे बघायचा दृष्टिकोन जो झालाय तो चेंज खरंच दूर करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की ही लोक आता एकदम तुरळक पद्धतीने आपल्याला भेटतील, किंवा डमरू वाजवणारा म्हणा किंवा भराडी व्यक्ती असा शक्यतो आता बघायला मिळत नाही. पण ह्याच्या माध्यमातून नक्कीच ती कला जोपासतोय. त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा पंथ आणि ही कला ही छत्रपती शिवरायांच्या काळाच्या अगोदर पासून म्हणजे छत्रपती शिवरायांपासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पारंपरिक कला ह्या जोपासायला सुरुवात झाली. पण आज ह्या धावपळीच्या युगामध्ये ही कला आता लोक कमी प्रमाणात आहेत. पण गणेशचा खरंच मला अभिमान वाटतो. असे गणेश सारखी खूप काही मंडळी आहेत ती त्यांची कला जोपासतायत. आज गावातही झाला तरी त्याला गणेश नावाने ओळखत नाही, तर त्याला भराडे म्हणून समजतात. कारण की तो जोपासतोय म्हणून त्याची आज ओळख आहे. आणि हे खरंच आपल्याला एक अभिमान वाटतो. कारण की अशा मंडळींचा, अशा तरुण पोरांचं पुढे येऊन काम केलं पाहिजे आणि त्यांनी ती कला जोपासली पाहिजे. आपली जात, आपला धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. ह्याच्यातून खऱ्या अर्थाने हे लोक मार्केटिंग करतात. म्हणजे देवाचा, धर्माचा, पंथाचा अशा सगळ्या पद्धतीचं मार्केटिंग ही लोक करत असतात. आणि खरंच तुम्ही ही कला जोपासत राहा आणि तुमच्या समवेत अजून 4 लोक शिकवा, त्यांना तुम्ही गाईड करा आणि त्यांना सांगा की बाबा हे केलं पाहिजे. हे केलं तर तुम्हाला पुढं काहीतरी आहे, नाहीतर काहीच भेटणार नाही. आणि आजही गावामध्ये बलुतेदार म्हणून याची ओळख आहे. हा भराडी समाजाचा आहे आणि खरंच करतोय. गणेश, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.